नाही, 2 मिळकती निदर्शनास आल्या होत्या. एक मिळकत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने होती आणि एक मिळकत पत्नीच्या नावाने होती. परंतु आत्ताची माहिती घेतली असता दोन्ही मालमत्ताचा मिळकत कर ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांनी भरणा केल्याचे दिसून येतं. साधारण किती रुपयाचा कर होता आणि किती दिवसांपासून हा थकीत होता? एक जी मिळकत होती त्या मिळकतीचा 1,55,000 असा मिळकत कर थकीत होता. तो साधारणतः 2021 पासून थकीत होता आणि जी दुसरी मिळकत होती त्या दुसऱ्या मिळकतीचा मात्र चालू वर्षाचाच फक्त मिळकत कर थकीत होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने त्यांना याबाबत नोटीस सुद्धा बजावली होती. हो, जी मिळकत ती 2021 पासून ज्या मिळकतीचा कर थकीत होता, त्या मिळकतीबाबत मात्र जप्ती यादीपत्र नोव्हेंबर 2024 मध्ये बजावण्यात आले होते. कराड कुटुंबियांनी या मिळकतीचा जर कर वेळेत भरले नसते तर त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात आली असती? मिळकत कर जर थकीत भरलं नसतं तर आपण जी स्थावर मालमत्ता असतो ती स्थावर मालमत्ता सील करतो आणि सील केल्यानंतरही त्या मिळकतधारकाला मिळकत कर भरण्याची संधी असते. सील केल्यानंतरही जर मिळकतधारकाने मिळकतीचा कर जर भरणा केला नाही तर शेवटी आपण शेवटचा पर्याय म्हणून त्या मिळकतीचा आपण लिलाव करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.